किचन मध्ये आवाज कसला येतोय ग? चहा करत होते आई. संध्याकाळी चहा होतो आपल्या. चहा 2च वेळाच करायचा. सगळ्यांनाच चहाच्या नुसत्या सवया लावून ठेवू नकोस. चल आता. कधी कधी एक छोटंसं वाक्य मनाला खूप खोल लागून जातं. आजचा दिवस नेहमीसारखाच सुरू झाला, पण मनात एकच प्रश्न सतत फिरत राहिला. माझं घर नेमकं कोणतं? सकाळ झाली, काम सुरू झाली, जीवन नित्यकर्मांनी भरलेलं असतं, पण मनातले विचार शांत बसत नाहीत. हात कामात असतात, पण मन शरीर कुठेतरी उत्तरं शोधत राहतं. आणि मग एक छोटासा आधार मिळाला. कधी कधी एक सहवास खूप काही बदलून टाकतो. ते म्हणाले, आज चिकन मी बनवतो, तू निवांत आराम कर. म्हटलं चालेल. संध्याकाळी थोडासा वेळ काढला स्वतःसाठी आणि जाणवलं, आनंद बाहेर नाही, तो आपल्या मनातच असतो. शोधायचा असतो बरं का. पण तरीही एक प्रश्न मनाला स्पर्श करून जातो. जर एका मुलीला तिच्याच घरात असं ऐकावं लागेल तर खरंच तिचं घर कोणतं? पण त्या प्रश्नांमध्येही ती स्वतःला शोधत राहते. नातं जपायला शब्द नाही तर समजून घेणं लागतं. मुलगी कुठल्याच घराची नसते हो, ती जिथं प्रेम मिळतं तिथेच घर बनवत जाते. सगळं पटापट आवरलं आणि मग आजचा दिवस असा सुंदर बनवला. सासवडला झेले अण्णांची मूग भजी खूप प्रसिद्ध आहेत. म्हटलं आज तिथं जावं, स्वतःचा वेळ घालवावा. छोटा छोटा क्षणात खूप मोठा आनंद दडलेला असतो. भेळही खाल्ली बरं का, माझी आवडती. आणि मग निघालो सासवड शहरामध्ये. उसाचा रस तिथे फार छान मिळतो, स्वामी रसवंतीमध्ये. उसाचा रस घेतला आणि पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो. असा होता माझा आजचा दिवस. शांत, खूप साऱ्या अनुभवांनी, विचारांनी आणि हो, अनुभवांनी भरलेला. असे अनुभव प्रत्येकीला रोज येत असतात. काही जण बोलतात तर काही जण बोलत नाहीत, हो ना? चला भेटूया. पुनर्मिलाप नवदिने.